Okay. So we will be starting with the sixth standard. Okay, sixth standard. Pay attention. तोपर्यंत फिफ्थ स्टँडर्ड वाले त्यांचे नेक्स्ट लेसन्स रीड करत बसतील EVS1 चे. टुडे इज युअर EVS1. ओके. सिक्स्थ स्टँडर्ड विल बी स्टार्टिंग विथ युअर लेसन नंबर 5 ऑफ सिविक्स. या लेसन मध्ये आपण काय काय शिकणार आहोत? द डिस्ट्रिक्ट कलेक्टर, जिल्हाधिकारी, द चीफ ऑफ द डिस्ट्रिक्ट पोलीस, जिल्हा पोलीस प्रमुख अँड डिस्ट्रिक्ट कोर्ट्स, जिल्हा न्यायालय. बघा मग डिस्ट्रिक्ट कलेक्टर कोण असतं पहा. द डिस्ट्रिक्ट कलेक्टर इज द हेड ऑफ द डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन. जिल्हाधिकारी कोणाला म्हणायचं? जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखाला जिल्हाधिकारी म्हणायचं. ही इज अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. त्याची नेमणूक कोण करतं? स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य शासन. He has to perform many functions from collecting agricultural tax to maintaining law and order in the district. मग जिल्हा अधिकाऱ्याची कामं काय असतात? शेतसारा गोळा करणे आणि जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापर्यंत बहुतेक प्रकारची कामे जिल्हा अधिकाऱ्याला म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टरला करावी लागतात. We can see what these functions are from the chart given below. आता आपल्याला डिस्ट्रिक्ट कलेक्टरची वेगवेगळी कामे म्हणजे जिल्हा अधिकाऱ्याची वेगवेगळी कामे या तक्त्यात दिली आहेत. बघा पहिला आहे ऍग्रिकल्चर म्हणजे शेती. टू कलेक्ट ऍग्रिकल्चरल टॅक्स, शेतसारा गोळा करणे. टू इम्प्लिमेंट लॉज रिलेटिंग टू ऍग्रिकल्चर, शेतीशी संबंधित जे काही कायदे असतील त्यांची अंमलबजावणी करणे. थर्ड आहे टू प्रोव्हाइड रिलीफ इन केस ऑफ ड्रॉट अँड स्कार्सिटी ऑफ वॉटर. दुष्काळ किंवा चाऱ्याची कमतरता असेल तर त्यावेळी योग्य त्या उपाययोजना करणे. आफ्टर दॅट लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात जिल्हाधिकाऱ्याचं काय काम आहे? बघा एस्टॅब्लिश पीस इन डिस्ट्रिक्ट, जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित करणे. टू मेंटेन सोशल हार्मनी, सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे. टू रेस्ट्रिक्ट अनलॉफुल असेंब्ली, इम्पोज कर्फ्यू इफ रिक्वायर्ड, सभाबंदी करणे. एखादी अशी कंडिशन आली लाईक आता आपण द लास्ट 2 years वी आर फेसिंग अ पॅन्डेमिक, मग तशा वेळी संचारबंदी जारी करणे. ही सगळी कामे डिस्ट्रिक्ट कलेक्टरची म्हणजे जिल्हाधिकाऱ्याची असतात. त्यानंतर आहे इलेक्शन ऑफिसर, निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी काय काम करतो? टू एन्श्युअर स्मूथ कंडक्ट ऑफ इलेक्शन्स, निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणे. टू टेक नेसेसरी डिसिजन्स रिलेटेड टू द इलेक्टोरल प्रोसेस, निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक ते निर्णय घेणे. टू अपडेट द वोटर्स लिस्ट, मतदार याद्या अद्ययावत करणे. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट, एखादी आपत्ती आली जिल्ह्यात तर त्याचं व्यवस्थापन करण्यात जिल्हाधिकाऱ्याचं काय काम आहे? बघा टू टेक क्विक डिसिजन्स ड्युरिंग टाइम्स ऑफ डिझास्टर अँड प्रिव्हेंट ऑर मिनिमाइज द डॅमेज, आपत्तीच्या काळात त्वरित निर्णय घेणे आणि होणारी हानी रोखणे. टू गिव्ह ऑर्डर्स टू डिझास्टर मॅनेजमेंट युनिट्स ऑर सेल्स, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला वेगवेगळ्या प्रकारचे आदेश देणे. टू रिहॅबिलिटेट ऑर दोज अफेक्टेड बाय अ डिझास्टर, आपत्तीग्रस्त लोक असतील तर त्यांचं एखाद्या चांगल्या ठिकाणी पुनर्वसन करणे. ओके. जिल्हाधिकारी कोण असतो? हु इज डिस्ट्रिक्ट कलेक्टर. त्यानंतर त्याची नेमणूक कोण करतं, कामे काय असतात ती समजली? येस एव्हरीवन. ओके ना. वाय इज इट इम्पॉर्टंट टू मेंटेन सोशल हार्मनी? आता सोशल हार्मनी मेंटेन करणं हे डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं काम आहे. सामाजिक स्वास्थ्य राखणं हे जिल्हाधिकाऱ्याचं काम आहे, हे आपण पाहिलं. मग ते राखणं महत्वाचं का असतं ते बघूया. द डिफरन्सेस ऑफ ओपिनियन, disputes and conflicts in the society must be resolved to peaceful means. बघा समाजात असणारे मतभेद, तंटे आणि संघर्ष हे शांततेच्या मार्गाने सोडवले गेले पाहिजेत. However, when this does not happen, it gives rise to tension. पण जेव्हा हे असं काही वेळा होत नाही तेव्हा अशांतता निर्माण होते.
So it leads if it leads to violent incident, it disturbs social harmony. मग त्यामुळे जर हिंसक घटना घडल्या तर समाजाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडते. इट ऍक्ट ॲज अन ऑब्स्टॅकल टू अवर प्रोग्रेस. आपल्या प्रगतीला त्याच्यामुळे बाधा निर्माण होते. पब्लिक प्रॉपर्टी इज डॅमेज. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान देखील होते. द डिस्ट्रिक्ट कलेक्टर मेक्स एफर्ट्स टू प्रिव्हेंट सच ऑकरन्सेस, बट इट इज द ड्युटी ऑफ सिटीजन्स ऑल्सो टू हेल्प मेंटेन सोशल हार्मनी. मग असे सगळे होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी प्रयत्न करत असतो, पण नागरिकांनीही सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी स्वतःकडचे प्रयत्न केले पाहिजे. त्यानंतर आपण पाहूया तहसीलदार. There is a तहसीलदार फॉर एव्हरी तालुका और तहसील. प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो. ॲज अ ज्युडिशियल ऑफिसर ही गिव्स जजमेंट टू रिझॉल्व कॉन्फ्लिक्ट्स ॲट द लोकल लेवल. मग तहसीलदार हा ज्युडिशियल ऑफिसर म्हणजे दंडाधिकारी या नात्याने लोकल जे तंटे असतात त्यामध्ये निवाडा देखील करू शकतो. द तहसीलदार हॅज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मेंटेनिंग पीस अँड ऑर्डर इन द तालुका. मग तालुक्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते. ओके. देन सेकंड इज द चीफ ऑफ द डिस्ट्रिक्ट पोलीस म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुख. In Maharashtra, there is a superintendent of police at every district headquarter. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक हेडक्वार्टरला सुपरिटेंडंट ऑफ पोलीस म्हणजे पोलीस अधीक्षक असतो. ही इज चीफ पोलीस ऑफिसर ऑफ द डिस्ट्रिक्ट आणि तो जिल्ह्याचा प्रमुख पोलीस अधिकारी असतो. ही हेल्प्स द डिस्ट्रिक्ट कलेक्टर टू मेंटेन पीस अँड ऑर्डर इन द डिस्ट्रिक्ट. मग जिल्हाधिकाऱ्याला जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा पोलीस प्रमुख मदत करत असतो. इन द सिटी द पोलीस कमिशनर हॅज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मेंटेनिंग लॉ अँड ऑर्डर. त्याचप्रमाणे शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस कमिशनर म्हणजे पोलीस आयुक्तांवर असते. ओके. बघा डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन कशा प्रकारे आहे. इथे जिल्ह्याचं प्रशासन दिलंय आपल्याला. पहिला आहे जिल्हाधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टर, त्याच्या खाली डेप्युटी डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणजे उपजिल्हाधिकारी, त्यानंतर तहसीलदार, तलाठी आणि पोलीस पाटील. उलट इकडे सुपरिटेंडंट ऑफ पोलीस म्हणजे पोलीस अधीक्षक, त्यानंतर डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस म्हणजे पोलीस उपाधीक्षक, पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस निरीक्षक आणि पोलीस सब इन्स्पेक्टर सहाय्यक पोलीस निरीक्षक. ओके. सो 5.2 द चीफ ऑफ द डिस्ट्रिक्ट पोलीस. समजलंय? येस. आता आपण जाऊया डिस्ट्रिक्ट कोर्ट्स म्हणजे जिल्हा न्यायालय. The courts at the district level have to perform the function of resolving disputes, delivering judgments, and ensuring that conflicts are resolved at the earliest. बघा मग न्यायालयाची जे जिल्हा पातळीवर जी न्यायालय आहेत त्यांची काय कामे असतात. आपल्या अधिकार क्षेत्रात जे तंटे झाले असतील ते सोडवणे आणि त्यामध्ये न्यायनिवाडा करणे. The Constitution of India has established an independent judiciary. आपल्या भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे. At the apex of that system is the Supreme Court of India. आणि त्या न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी अपेक्स म्हणजे सर्वात वरती कोण आहे. भारताचं सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय. Below these are the high courts and below them the lower courts. मग त्या खालोखाल हायकोर्ट म्हणजे कनिष्ठ न्यायालय उच्च न्यायालय आणि त्याच्यानंतर असतात लोअर कोर्ट म्हणजे कनिष्ठ न्यायालय. दोज इन्क्लूड डिस्ट्रिक्ट कोर्ट, तालुका कोर्ट अँड रेव्हेन्यू कोर्ट. मग कनिष्ठ न्यायालयामध्ये जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय आणि महसूल न्यायालय या सर्वांचा समावेश होतो. द कोर्ट ॲट द डिस्ट्रिक्ट लेवल इज नोन ॲज द डिस्ट्रिक्ट कोर्ट. जिल्हा पातळीवर जे न्यायालय कार्य करत असतात त्यांना आपण जिल्हा न्यायालय असं म्हणायचं आहे. द डिस्ट्रिक्ट कोर्ट हॅज अ चीफ डिस्ट्रिक्ट जज अँड सम अदर जजेस.
या जिल्हा न्यायालयामध्ये प्रमुख मुख्य असा एक जिल्हा न्यायाधीश आणि अन्य काही न्यायाधीश असतात. Their main function is to hear the various cases in the district and deliver the final judgment. त्यांची प्रमुख कामे काय असतात? जिल्ह्यातील वेगवेगळ्या खटल्यांची सुनावणी आणि त्याच्यानंतर अंतिम निकाल देणे. One can appeal against the judgment of the तालुका court in the district court. जर तालुका न्यायालयाने दिलेला निर्णय एखाद्याला मान्य नसेल तर तो त्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करू शकतो. बघा, डिस्ट्रिक्ट कोर्ट, जिल्हा न्यायालय, सिव्हिल जज फॉर सिव्हिल केसेस. दिवाणी न्यायाधीश कशासाठी असतात? दिवाणी खटल्यांसाठी. इकडे आहे सेशन जज म्हणजे सत्र न्यायाधीश आणि त्यांच्या खाली मॅजिस्ट्रेट फर्स्ट ग्रेड आणि मॅजिस्ट्रेट सेकंड ग्रेड म्हणजे मॅजिस्ट्रेट प्रथम श्रेणी आणि मॅजिस्ट्रेट द्वितीय श्रेणी. कोणासाठी? क्रिमिनल केसेससाठी, फौजदारी खटल्यांसाठी. ओके. Okay, so we will be moving to the disaster management. This has been understood. न्याय व्यवस्था समजली आहे? Yes. Okay. Now disaster management. Sometimes we may have to face a calamity. It could be a natural disaster like flood, fire, or cloudburst, cyclone, earthquake, landslide, or problems like riot, bomb blast, breaking of a dam, epidemics, etc. बघा, कधी कधी आपल्याला वेगवेगळ्या आपत्तींचा सामना करावा लागतो, जसं पूर, आग, ढगफुटी, चक्रीवादळ, कुठे भूकंप आला, गारपीट पडलं, त्याचबरोबर दंगली होतात, धरण फुटतात, बॉम्बस्फोट होतात, अँड एपिडेमिक्स ऑल्सो, कधी कधी साथीचे आजार सुद्धा येतात. These disasters led to loss of human lives and displacement of people beside tremendous financial loss. मग अशा प्रकारच्या आपत्ती आल्या की लोकांची जीवितहानी तर होते, त्याचबरोबर लोकांना मोठ्या प्रमाणावर विस्थापन करावं लागतं आणि त्याच्यामुळे वित्तहानी देखील होते. Therefore, the issues of rehabilitation become important आणि त्याच्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो. Disaster management is a process which enables one to face a disaster in a scientific and organized manner. मग डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? आपत्तींचा सुव्यवस्थित आणि शास्त्रीय पद्धतीने सामना करणे, याला आपत्ती व्यवस्थापन म्हणायचं आहे. The entire machinery of the district is involved in this process. मग ही जी यंत्रणा आहे त्यामध्ये संपूर्ण जिल्हा प्रशासन कार्य करत असतं. Advances in technology make it possible for us to get prior information about several kind of disaster. आणि आता तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे म्हणून काही आपत्तींची सूचना आपल्याला अगोदरच मिळू शकते. फॉर एक्झाम्पल, अ सिस्टीम which can predict and warn us of flood or storms has been developed. मग उदाहरण काय याचं? पुराची किंवा वादळाची पूर्वसूचना देणारी सिस्टीम आता विकसित झाली आहे. This help us to be better prepared to face the disaster. आणि धोक्याची सूचना अगोदरच मिळाली की आपण येणाऱ्या आपत्तीसाठी अगोदरच तयार झालेलो असतो. ओके. बघा, always remember, it is important to remain alert during a time of crisis. To face a disaster, one needs the help of people as well as different systems and organizations. In order to be able to contact them urgently, one should display the contact number of the police, fire brigade, hospital, blood bank at a prominent place in the house. Tell your friends also to do the same. बघा, आपत्तीच्या काळात आपण जर सतर्क असू तरच ते आपल्या फायद्याचं ठरू शकतं. त्यामुळे कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी व्यक्ती आणि त्याचबरोबर विविध यंत्रणा सुद्धा कामाला येतात, जसं दवाखाने, पोलीस, अग्निशामक दल, रक्तपेढी. मग आपण
आपल्या घराच्या दर्शनी भागात या सगळ्यांचे नंबर लिहून ठेवले, दूरध्वनी क्रमांक लिहून ठेवले, तर लोकांना संकट समयी त्याचा उपयोग होऊ शकतो. बघा, इन महाराष्ट्र many officers have made serious attempt to bring about reforms in the administration. Their experiments have helped to improve the services provided to the citizen. This has helped the citizens to form a favorable opinion about the administration. As a result, their support to the administration and their participation in it has improved. बघा, महाराष्ट्रात अनेक अधिकाऱ्यांनी प्रशासनात स्वतःच्या परीने सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयोग केले आहेत आणि त्या प्रयोगांमुळे नागरिकांना ज्या सेवा मिळत होत्या त्याच्यामध्ये आता जास्त सुधारणा झाल्या आहेत. परिणामी प्रशासनाबाबत नागरिकांचं मत चांगलं झालं आणि नागरिक देखील आता प्रशासनाला वेगवेगळ्या कार्यामध्ये सहभागी होऊ लागले आहेत आणि प्रशासनाला चांगला प्रतिसाद देऊ लागले आहेत. त्यापैकी पहिला आहे लखीना पॅटर्न. In order to make the administration efficient and to increase the quality of public services available to the citizen, Shri Anil Kumar Lakhina brought about many reforms when he was a district collector of Ahmednagar district. These are known as the Lakhina pattern. Standardization of work procedures, stating rules in simple languages which could be understood by the people, etc., were the administrative changes he introduced. He also started the single window system, so the jobs that people came to do could be completed under one roof. बघा, त्यापैकी पहिला आहे लखीना पॅटर्न. लखीना पॅटर्न हे कोणी इंट्रोड्यूस केलं? अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल कुमार लखीना यांनी. त्यांनी काय केलं? प्रशासन कार्यक्षम व्हावं आणि नागरिकांना ज्या सार्वजनिक सुविधा मिळतात त्या विशिष्ट दर्जाच्या व्हावेत, त्या यासाठी त्यांनी प्रशासनात काही सुधारणा घडवून आणल्या. त्या सुधारणांनाच एकत्रितपणे लखीना पॅटर्न असं म्हटलं जातं. यामध्ये कार्यपद्धतीचं प्रमाणीकरण, जे नियम आहेत ते सोप्या भाषेत लोकांना समजतील अशा पद्धतीने सादर करणे आणि इतर प्रकारचे देखील प्रशासकीय बदल करण्यात आले. लोकांची कामे एकाच छताखाली पूर्ण व्हावीत म्हणून त्यांनी एक खिडकी योजना सिंगल विंडो सुरू केली. त्यानंतर आहे दळवी पॅटर्न. The administrative reforms implemented by Shri Chandrakant Dalvi when he was district collector of Pune district are known as the Dalvi pattern. बघा, जेव्हा चंद्रकांत दळवी हे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते तेव्हा त्यांनी प्रशासनात ज्या सुधारणा केल्या त्याला दळवी पॅटर्न म्हटलं जातं. The objective of the reform was to speed up the decision making by ensuring that files were not allowed to stack up and that they were dealt with one on the same day that they were received. This pattern is also known as the zero pendency pattern. It helps in bringing efficiency and speed into administrative work. मग यांनी काय काम केलं बघा, टेबलावर कागदपत्रांचे किंवा फायलींचे ढीग साठवून न ठेवता ज्या दिवशी फाईल आली त्याच दिवशी तिचं काम पाहणे आणि पूर्ण करणे आणि निर्णय घेणे. यामुळे काय झालं, हा पॅटर्न झिरो पेंडन्सी पॅटर्न म्हणून ओळखला जाऊ लागला आणि याच्यामुळे काय झालं, कोणताही निर्णय घेण्यामध्ये जो वेळ लागत होता तो टाळता आला आणि प्रशासन गतिमान झालं. त्यानंतर आहे चहांदे पॅटर्न. When Dr. Sanjay Chahande was the divisional commissioner of Nashik, he implemented certain reforms which are now known as the Chahande pattern in order to reduce the gap between people and the administration, to increase the accountability of the administration towards the people, and to prioritize the development work through people's participation. He implemented the Gramastha, that is Villagers Day scheme. This is the appointed day when the administrative officials and staff visit a village and establish a dialogue with the people to understand their problem and help to solve them. बघा, चहांदे डॉक्टर संजय चहांदे हे नाशिकचे त्यावेळेचे विभागीय आयुक्त होते. यांनी प्रशासनात ज्या सुधारणा केल्या त्या सुधारणांना चहांदे पॅटर्न म्हणून ओळखलं जातं. प्रशासन आणि जे सामान्य जनता आहे यामधील जो गॅप आहे तो भरून निघावा, प्रशासनाचं लोकांप्रती असणारं जे उत्तरदायित्व आहे ते वाढावं आणि विकासाच्या कामामध्ये जनतेला
पहिल्यांदा सहभाग देण्यात यावा. यासाठी हे सगळे या सुधारणे मागचे हेतू होते. यामध्ये त्यांनी ग्रामस्थ दिन, विलेजेस डे ही योजना राबवली. या दिवशी प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी गावात जात असत आणि गावातील लोकांशी थेट संवाद साधत असत. त्यांच्या समस्या समजून त्या सोडवून देत असत. ओके, this was all about for your civics. Have you understood the lesson? 6th standard? Yes. Okay. So find out the answers and do one thing. Write question number 1 and 2 in your notebook now. Okay. Find out all the answers and write question number 1 and 2. एका वाक्यात उत्तरे द्या. Write answer in one sentence and match the following. जोड्या जुळवा. हे तुमच्या नोटबुक मध्ये आत्ताच लिहायचं आहे. कोणाला काही डाऊट आहे? Do anyone has any doubt? No. Okay. So now 5th standard, your EVS1 we will be continuing today. Aniket, Tanmay, Karanika, Bhavik, Sachi. Okay, pay attention. Okay. We will be dealing with now प्रिव्हेन्शन ऑफ इन्फेक्शियस डिझिजेस. आपण इन्फेक्शियस डिझिजेस बद्दल पाहिलं होतं, कशा मार्फत होतात ते पण पाहिलेलं. आज आपण पाहणार आहोत प्रिव्हेन्शन ऑफ इन्फेक्शियस डिझिजेस म्हणजे रोग प्रतिबंध. सी to prevent diseases from spreading through water, it is purified at the waterworks. In smaller towns and villages, bleaching powder is added to community sources of water to kill the germs and make the water safe for drinking. When there is an epidemic of gastro or jaundice, people are advised to boil water before drinking it. बघा, आपल्याला पाण्यावाटे होणारा रोगप्रसार टाळायचा आहे. मग त्यासाठी तुम्ही कोणती खबरदारी घ्याल? सांगा मला. What precautions you will take? Yes. कसं पाणी पिलं पाहिजे आपण? बॉईल करून पाणी पिणार ना? Filter and boil. Yes or no? 5th standard, I am talking to you. सी. मग पाण्यावाटे जो रोगप्रसार होतो तो टाळण्यासाठी जे जलशुद्धीकरण केंद्र आहेत तिथेच पाण्याचं निर्जंतुकीकरण केलं जातं. गावातील पाण्याचे जे सार्वजनिक स्रोत असतील तिथे ब्लिचिंग पावडर टाकली जाते. पण गॅस्ट्रो किंवा कावीळसारख्या रोगांची जर साथ आली तर पाणी उकळून पिण्याचा देखील सल्ला दिला जातो. टू प्रिव्हेंट मॉस्किटोज फ्रॉम ब्रीडिंग वी मस्ट एन्श्युअर देर इज नो स्टॅग्नंट वॉटर इन द सराउंडिंग. बघा, मग डासांची पैदास होऊ नये म्हणून आपण पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. बट इफ दॅट इज नॉट पॉसिबल, इन्सेक्टिसाइड्स हॅव टू बी यूज. दस डिसीजेस लाईक मलेरिया कॅन बी प्रिव्हेंटेड. पण पाणी साचून राहणार नाही अशी दक्षता घेणं जर शक्य नसेल तर कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे
मलेरिया सारखे रोग होण्यापासून त्यांना थांबवता येतं. People who have a serious infectious diseases like tuberculosis and swine flu are quarantined. There are separate wards in hospitals for people with infectious diseases. बघा, ज्या लोकांना साथीचे रोग झालेले असतात, जसं क्षय, टीबी किंवा संसर्गजन्य इन्फेक्शियस डिझिजेस झालेले असतात, संसर्गजन्य रोग जसं स्वाईन फ्लू, ओके, त्या लोकांना क्वारंटाईन ठेवलं जातं, म्हणजे स्वतंत्र जागी जिथे लोकांच्या संपर्कात ते येणार नाही अशा ठिकाणी ठेवलं जातं. आणि हॉस्पिटलमध्ये देखील असा संसर्गजन्य रोग झालेल्यांसाठी खास विभाग असतात. Clothes and utensils used by the patient are washed and with germicide. मग त्या व्यक्तीने वापरलेली भांडी आणि कपडे हे जंतुनाशकाने धुतले जातात. The spittle of a person who has tuberculosis is collected in a vessel and covered with a germicide like phenyl. Such precautions help to prevent the disease from spreading to others. मग या जर क्षयरोगी असेल तर त्याची थुंकी एका भांड्यात जमा केली जाते आणि तिच्यावर फिनाईल सारखे जंतुनाशक टाकले जातात. या सगळ्या उपायांनी तो रोग प्रसार होण्यापासून टाळता येतो. To prevent the spread of diseases through air, people should cover the mouth when sneezing or coughing and avoid spitting in the open. If it is necessary to be with such a patient, a mask should be worn to cover the nose and mouth. बघा, हवेतून पसरणारे जे रोग आहेत ते टाळण्यासाठी खोकताना आणि शिंकताना तोंडावर रुमाल धरला पाहिजे. मोकळ्या जागी थुंकणं सुद्धा टाळलं पाहिजे. आणि असा रोग झालेल्या व्यक्तीजवळ जर राहावं लागत असेल तर मास्क वापरला पाहिजे. See, you can see over here. So what is vaccination? बघा, लहानपणापासून आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्सिन्स घेत असतो, लसीकरण घेत असतो, राईट? येस येस, घेतलेत की नाही वॅक्सिन? फक्त कर्णिकाने घेतलेत का? 5th स्टँडर्ड आय एम टॉकिंग टू यू. अनिकेत, तन्मय, लक्ष आहे का सगळ्यांचं? सी, वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण. When there is an epidemic of a disease, just every person in the area get a disease. बघा, एखाद्या रोगाची जेव्हा साथ होते तेव्हा तो रोग प्रत्येकाला होतोच असं आहे का? सांगा मला. येस. आता आपल्याकडे कोविडचं एपिडेमिक आलेलं, सगळ्यांनाच कोरोना झाला का? सांगा. नो. बघा, when disease producing microorganism enter our body, the body resists the disease or fights the germs. That is why many times we do not get a disease even if germs enter our body. बघा, जेव्हा शरीरात रोगजंतू शिरतात तेव्हा आपले शरीर त्या जंतूंविरुद्ध लढा देतं, म्हणजेच रोगाचा प्रतिकार करते. म्हणून बहुतांश वेळा असं होतं की शरीरात रोगजंतू जातात पण आपल्याला तो रोग होत नाही. Another way to prevent disease is vaccination. आणि रोग प्रतिबंधकाचा दुसरा एक उपाय म्हणजे लसीकरण. Our body develops resistance to a particular disease if we are vaccinated against it. जर आपण तो एका पर्टिक्युलर रोगजंतू किंवा जंतू च्या विरुद्ध लसीकरण केलेलं असेल, वॅक्सिन घेतलेलं असेल, तर आपलं शरीर त्या रोगाविरुद्ध रोगप्रतिकार क्षमता निर्माण करतं. Soon after a baby is born, she is given the tuberculosis vaccine. When the baby is 1.5 months old, she is given vaccination against diphtheria, whooping cough, tetanus, and polio. 2 more doses of the vaccination are given at interval of 1 month. बघा,
जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्यांना ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षय प्रतिबंधक लस टोचण्यात येते आणि 1.5 महिन्याचं बाळ झालं की त्याला घटसर्प, डांगा खोकला, धनुर्वात आणि पोलिओ प्रतिबंधक लसीचे 3 डोस 1-1 महिन्याच्या अंतराने दिले जातात. The vaccine for diphtheria, whooping cough and tetanus are combined into a triple vaccine and given as an injection. The polio vaccine is given orally. मग हे जे घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात आहे यांची जी लस आहे ही एकत्रच बनवलेली असते आणि ती एकाच इंजेक्शनने दिली जाते. तर पोलिओचा डोस हा तोंडावाटे दिला जातो. ओके, समजला इथपर्यंत सगळ्यांना? 5th standard, have you understood till here? Okay. Now, public health service facilities. To prevent the spread of infectious diseases and epidemics, health and community welfare programs are undertaken at the national level. बघा, या साथीच्या आणि संसर्ग रोगांना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आरोग्य आणि समाज कल्याण प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले जातात. Community programs for vaccination are also undertaken as a part of national health schemes. Children are given the vaccines by trained people. Special camps are arranged for this purpose. सामुदायिक लसीकरणाचे कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य योजनेखाली राबवण्यात येतात. बालकांना तज्ञ लोकांकरवी लस टोचवली जाते आणि खास शिबिरे देखील आयोजित केली जातात. Primary health centers have been established at the village level. There are also facilities like mobile dispensaries, ambulances, and a welfare fund for the disabled. Services like the examination of urine and blood, X-ray, ultrasound, and other scans are also available through the health program. Thus, patients can get the service they need without delay. बघा, गावागावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर फिरता दवाखाना, त्यानंतर अपंगांसाठी कल्याण निधी, रुग्णवाहिका अशा वेगवेगळ्या आरोग्य संस्था कार्य करत असतात. या आरोग्य संस्थांमध्ये रक्त, लघवी, एक्स-रे, स्कॅन, सोनोग्राफी या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. People are also educated about the right method of handling drinking water and food. लोकांना पिण्याच्या पाण्याची आणि अन्न पदार्थांची हाताळणी कशी करावी याबाबतचे शिक्षण देखील दिलं जातं. They are urged to maintain cleanliness in their surrounding. It is now forbidden by law to spit in a public place. मग लोकांना आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासंबंधीचा आग्रह देखील केला जातो आणि आता सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासाठी कायद्याने मनाई केलेली आहे. The purpose of this ban is to prevent the spread of diseases. का मनाई केली आहे? रोग प्रसार होऊ नये म्हणून. Mass media are also used for raising public awareness about health and hygiene issue. प्रसार माध्यमांद्वारे सुद्धा अशा प्रकारची जनजागृती करण्यात येते. Okay, got it? Here we have done with our lesson. Have you understood? Yes? Okay. Okay. So question answers I will be taking afterwards. We are going to start your lesson number 24 also. Okay. बघा, substances, objects and energy. इथे पहिल्यांदा खडू अख्खा होता, बरोबर? आणि त्यानंतर इथे काय झालंय बघा, त्या मुलीने काय लिहिलंय फळ्यावर, काय केलंय फळ्यावर लिहिलेलं डस्टरने पुसलंय आणि टेबलावर आपटलंय. ओके, आणि खडू पण थोडा अर्धा झालेला दिसतोय. काय दिसतंय तुम्हाला इथे? खडूचा आकार कमी झालाय की नाही सांगा. येस. आणि जेव्हा डस्टर झटकला गेला तेव्हा तुम्ही पाहू शकता की खडूचेच बारीक बारीक कण तिथे पडले. येस. ओके. So the chalk has become smaller and when duster was tapped, particle of chalk fell from it.
This tells us that when you wrote on the board, particle of chalk stuck to the board and when you wipe the board, they come off. याच्यावरून आपल्याला काय कळतं की फळ्यावर जेव्हा आपण खडूने लिहितो तेव्हा खडूचे कण फळ्याला चिकटतात आणि फळा पुसल्यावर ते कण परत फळ्यापासून मोकळे होतात. What do you notice when you pound the coal or the sugar? It turns into powder, that is into small particle. बघा, कोळसा किंवा खडीसाखर जर कुठली तर त्याची पूड होते, म्हणजेच बारीक कण मिळतात, बरोबर. सी, all substances we see around us are made up of very tiny particle. याचा अर्थ काय होतो, आपल्या बाजूला आपण जे जे पदार्थ पाहतो ते सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात. You must have seen how sawdust or particle of wood fly when the wood is cut with the saw. तुम्ही पाहिलंय का असं कधी लाकूड कापताना, करवतीने लाकूड कापताना पाहिलंय का कधी लाकडाचा भुसा पडतो? येस. दळण दळताना पाहिलंय का? येस. 6th स्टँडर्ड, आय हॅव रीड युअर मेसेजेस. Yes. दळण दळताना पण धान्याचे बारीक बारीक कण तयार होतात, राईट. When iron or copper is made smooth with the file, we get particle of iron or copper. लोखंड किंवा तांबे जेव्हा कांशीने घासतात तेव्हा त्याचे देखील बारीक बारीक कण मिळतात. All substances like pencil, chalk, paper, wood, wheat, grain, iron, copper, coal are made up of fine particle. मग आपल्या आजूबाजूला असणारे छोटे छोटे सबस्टन्सेस, मग ते कागद, लाकूड, लोखंड, तांबे, गव्हाचे दाणे, पेन्सिल, खडू, काहीही असू द्या, हे सगळे आपल्याला छोट्या छोट्या कणांपासून बनलेले असतात. The small particles of various substances that we see are themselves made up of many tinier particles. These tiny particles are so small that they are not visible to our eyes. Lakhs of particles of any substance must come together to form particles that can be visible to us. बघा, मग आपल्या डोळ्यांना पदार्थाचे जे लहान लहान कण दिसतात ते अजून छोट्या छोट्या कणांपासून बनलेले असतात, ते आपल्याला दिसत नाहीत नुसत्या डोळ्याने. त्यापैकी 1,00,000 एवढे पार्टिकल एकत्र आले की तेव्हा तो आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसू शकतो. बघा, if there is a sudden shower, जर अचानक पाऊस आला, we take shelter under a roof at the roadside. आपण काय करतो, एखादा शेल्टर बघतो आणि त्याच्या खाली उभं राहतो. Even though the rain does not fall on us directly, we get wet to some extent. Why? जरी पाऊस आपल्या अंगावर पूर्णपणे पडत नसला तरी आपण थोडंसं भिजतो. का होतं असं? सांगा. कॅमेरा ऑफ ठेवायचा आहे सगळ्यांनी. The raindrops that fall on the road bounce off and break up into droplets. पाणी जमिनीवर पडलं, रस्त्यावर पडलं की त्याचे शिंतोडे उडत असतात, बरोबर. These droplets are also made up of tinier particle of water. आणि हे पाण्याचे लहान लहान थेंब देखील छोट्या छोट्या कणांपासून बनलेले असतात. They make us wet आणि त्याच्याचमुळे आपण भिजतो. It means that liquids are also made up of small particle. याचा अर्थ असा होतो की लिक्विड म्हणजे द्रव पदार्थ सुद्धा लहान लहान कणांनी बनलेले असतात. Now, see, naphthalene. Naphthaleneच्या गोळ्या पाहिल्यात का तुम्ही? Have you ever seen naphthalene tabs? व्हाईट कलरच्या नॅफ्थलिनच्या गोळ्या वॉशरूम मध्ये ठेवल्या जातात, कपड्यांमध्ये ठेवल्या जातात. डांबर गोळी म्हणतात त्याला मराठीमध्ये. बघा, नो. सी, picture is not given so I can't show you. See, naphthalene is continuously being converted into small particle in gaseous state. डांबर गोळी सतत वायुरूपातील लहान कणांमध्ये रूपांतरित होत असते. Such small particle from the balls settle on the clothes.
मग हे छोटे छोटे लहान कण कपड्यांवर बसून राहतात, चिकटून राहतात. सो द क्लोथ्स टू स्मेल ऑफ नॅफ्थलीन, म्हणून आपल्या डांबर गोळी ठेवलेल्या कपड्यांना देखील त्याचा वास येतो. As the particles leave the naphthalene balls, the balls grow smaller in size and slowly disappear. काही दिवसांनी काय होतं, या गोळ्या लहान लहान होतात आणि नाहीशा होतात. Okay. Now particles of rangoli are fine like a flower. रांगोळीच्या कणांचा आकार पिठाप्रमाणे बारीक असतो, राईट. रंगोली कलर आर ऑल्सो अवेलेबल इन द फॉर्म ऑफ ग्रेन्स. रांगोळीचे रंग देखील लहान खड्यांच्या स्वरूपात आपल्याकडे अवेलेबल असतात. सो व्हॉट आर दी स्टेट्स ऑफ सबस्टन्सेस. पदार्थाच्या अवस्था कोणकोणत्या आहेत बघा. वॉटर इज फाउंड इन नेचर इन द 3 स्टेट, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. पाणी हे निसर्गात स्थायू, द्रव आणि वायू अशा 3 अवस्थांमध्ये आढळतं. In all the 3 states, the individual particle of water remain the same. आणि जरी अवस्था बदलली तरी तिन्ही अवस्थांमध्ये पाण्याचा प्रत्येक कण हा सारखाच असतो. However, the arrangement of particle in each of these state is different. पण या कणांची जी रचना असते ती प्रत्येक अवस्थेत वेगवेगळी असते. आईस म्हणजे बर्फ, हे पाण्याचं स्थायू रूप आहे, सॉलिड स्टेट आहे. जेव्हा हे कण एकमेकांना एकदम चिकटलेले असतात, तुम्ही बघू शकता. वॉटर म्हणजे पाण्याची द्रव अवस्था, लिक्विड स्टेट, यामध्ये हे कण थोडे वेगवेगळे होतात. आणि क्लाउड म्हणजे वाफ, ढग, यामध्ये वायूच्या स्टेटमध्ये म्हणजे वायू रूपात हे कण असतात, त्यामुळे ते एकमेकांपासून खूप लांबवर असतात. ॲज अ रिझल्ट वी सी डिफरन्सेस इन द प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. म्हणूनच आपल्याला बर्फ, पाणी आणि बाष्प यांच्या गुणधर्मात फरक दिसतो. All substances in nature have a particulate form, that is they are made up of particle. म्हणजेच पूर्ण निसर्गात आढळणारे जे पदार्थ आहेत ते कणांपासून बनलेले असतात. In nature every substance occurs in a specific state. Accordingly the substance is called solid, liquid or gas. मग मला सांगा, पेट्रोल आणि केरोसिन हे काय आहे, सॉलिड, लिक्विड की गॅस? सांगा पटापट. पेट्रोल, केरोसिन इज सॉलिड, लिक्विड की गॅस? स्थायू रूप आहे, द्रव रूप आहे की वायू रूप आहे? Fifth standard, what is happening to you? Fifth standard. Yes, fifth standard. पाणी काय आहे? पाणी लिक्विड आहे ना? Water is liquid or not? Fifth standard, I am talking to you. कर्णिका, अनिकेत, तन्मय. मग पेट्रोल आणि डिझेल, केरोसिन पाहिलं नाही का कधी? रॉकेल काय आहे, लिक्विड आहे, गॅस आहे की सॉलिड आहे? लिक्विड. कोळसा काय आहे, सॉलिड, लिक्विड की गॅस? सॉलिड. येस. आणि ऑक्सिजन? गॅस. गॅस. आता सगळे उठले वाटतं झोपेतून. डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट प्रॉपर्टीज. बघा, प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. Substances may differ with respect to properties like hardness, transparency, color, smell, solubility in water. काही पदार्थ कठीण असतात, काही पदार्थातून आपण आरपार पाहू शकतो, काही पदार्थांना रंग असतो, चव असते, वास असतो,
काही पदार्थ पाण्यात विरघळतात तर काही नाही विरघळत, म्हणजे सगळे पदार्थ वेगवेगळे असतात. ऑब्जेक्ट्स हॅव अ डिफाइनाइट शेप. वस्तूंना विशिष्ट आकार असतो. देअर पार्ट्स आर पुट टुगेदर इन पर्टिक्युलर वे. त्यांच्या भागांची रचना देखील विशिष्ट असते. अँड ऑब्जेक्ट्स आर मेड फ्रॉम सबस्टन्सेस. वस्तू सुद्धा पदार्थांपासूनच बनलेल्या असतात. ओके. ओके. सो दिस इज इनफ फॉर टुडे. येस. हा लेसन पण आपण हाफ घेतलाय. 24 लेसन समजलाय सगळ्यांना. येस. 5th स्टँडर्ड. टेल मी, what do you mean by infectious diseases? संसर्गजन्य रोग म्हणजे काय? इन्फेक्शियस डिझिजेस सांगा. कोणकोणत्या मार्गातून आपल्याला रोग होत असतो? येस. आता का त्याच्या मागं लागतं कर सांगा. कोणकोणत्या मार्गातून रोग होऊ शकतो आपल्याला? By which way we can get infected by a disease? Water, food and air, right? Am I right? Yes. Okay. So 5th standard. नेक्स्ट लेक्चर साठी सगळ्यांनी या दोन्ही लेसनच्या क्वेश्चन आन्सरची तयारी करून ठेवायची आहे. येस. आणि त्यानंतर आपण लास्ट लेसन कंप्लीट करणार आहोत. 6th स्टँडर्ड सगळ्यांचं कंप्लीट झालंय. 6th स्टँडर्ड एव्हरीवन इज डन. ओके. ओके. सो 6th स्टँडर्ड युअर सिलेबस इज कंप्लीटेड. ओके. तुमचा पूर्ण सिलेबस कंप्लीट झालेला आहे. फॉर हिस्ट्री अँड सिविक्स बोथ. सगळ्यांनी एक्झामची तयारी करायची आहे. जर आपल्याला पुढे एखादं लेक्चर मिळालं तर आय विल बी टेकिंग युअर रिव्हिजन. ओके. चला. सो वी विल बी स्टॉपिंग हिअर फॉर टुडे. यू कॅन लीव द क्लास नाव. Bye bye teacher. बाय. Bye bye teacher. Bye teacher. बाय Thank बाय. you teacher. बाय बाय. वेलकम.